आज लवकर लवकर चाललंय सगळं. काय नाही हो, आज हे येणार आहेत ना घरी, म्हणून म्हटलं जरा लवकर लवकरच आवराव. माझ एक जण खूपच खुश आहे. हा, त्यांच्या आवडीचं जेवण बनवते म्हटलं, आज जरा उशीरच होईल ना सगळं करता करता, म्हणून घेतलं लवकर करायला. अगं बाई बघ बरं, कामाच्या गडबडीत विसरलेस की मी. अगं तो येणारच नाही आज. काय? हो. अहो, त्या दिवशी तर बोलले होते ना आज येणार आहेत म्हणून. तेच तर झालं ना, मला सांगायचं विसरले, तो 2 दिवसानंतर येणार आहे. अहो पण सगळं करायला घेतलंय मी, पुरणपोळी आणि त्यांच्या आवडीची भाजी सगळंच. जाऊ दे, आम्ही खाऊ. आम्ही काही नाही म्हणतोय का पुरणपोळीला, तू बनव आपलं, आम्ही खाऊ. अहो पण अहो स्नेहा, हा अगं पाणी आण का थोडं प्यायला. होय आणते. घ्या. अगं काय झालं? काय नाही. मग एवढी नाराज का दिसते? अहो काय नाही झालं. सांग मला. अहो आई, खरंच काही नाही झालं. अगं तुला खरं वाटलं का तो येणार नाही? अगं वेडाबाई, येणार आहे तो. पोचल आता. आवर लवकर, कर पुरणपोळ्या लवकर लवकर. खरंच? चल, गंमत केली तुझी मी. आवर लवकर जा. आई आला का? हो, आलो आलो. बरं झाला ना प्रवास? एकदम मजेत झाला बघ. बरं झालं. तू कशी आहे? मी मस्त आहे बघ. मजेत आहे ना? हा. आता मी आलोय तो 2-3 दिवस राहूनच जातो बघ. बरं झालं, मीच सांगणार होते 2-3 दिवस सुट्ट्या घे म्हणून. आणि चांगलं जेवण बनव आता बघ. बर, पण तब्येत किती बारीक केली रे? अगं काय आहे, मी डाईट करतोय ना म्हणून. डाएट? अगं म्हणजे काय आहे, आता इकडचं तिकडचं बाहेरचं असतो मी, बाहेरचं खावं लागतं. मग स्वतःला जरा मेंटेन ठेवण्यासाठी मग जेवढा शरीराला पाहिजे तेवढाच आहार घेतो. काय गरज आहे रे, खात्या पित्या घरचे आपण, दिसलं बी पाहिजे बघितल्यावर तसं. तुझं तर काहीतरी असतं. मग काय आहे ते? मग काय. बरं ऐक की, पाणी. मामाचा फोन आलता का तुला? हो आला होता बघ, तुलाच भेटायचं म्हणला. हा. आता येतो म्हणले, आता आज फोन करते. लग्न ठरलंय, खूप चांगली मुलगी बघितली, शिकलेली चांगली. हो का? हा, मी फोटो बघितला, लय सुंदर दिसती. फोटो पाठविला होता मला. हा. पण मला म्हणला आता येतो भाच्याला भेटायला, फोन करते त्याला. हा ना? येईन संध्याकाळच. बरं, आता सगळी इथंच बोलणार आहे का आतमध्ये नेणार आहे? चल की घरात. चल. तात्या, शेतीचं नियोजन मात्र तुम्ही व्यवस्थित केलं सगळं. आणि मग अरे अजून काय म्हातारा झालोय का मी? हा, करायला लागते सगळे. मी तिकडे असताना पण तुम्ही एवढं सगळं करताय, मेहनत करताय खरंच. त्याच्यावरच एक आठवलं हा. मला. लई दिवस बोलन म्हणलो होतो तुला. काय तात्या? काय रवी, आमचा हातपाय अजून शाबूत येते. तुझी आई पण घरातली सगळी कामं बघतीये. तर माझं असं म्हणणं होतं का सुनबाईला घेऊन तू शहरात जावं. तात्या आता कसं जमणार आहे? अरे जमायला काय झालं त्याला? हा, अजून आम्ही सगळं इकडचं बघतोय ना. आणि तर निताठी पोरगी सून घरात ठेवणं बरोबर नाही वाटत आम्हाला. अहो आता तिला झेपणार आहे का तिथे शहरात राहणं? हा, एवढी गर्दी. हा, अहो शेजारच्या फ्लॅटमध्ये काय चाललंय कळत नाही. मी तिकडे कामाला जाणार, तिच्यावर कोण लक्ष ठेवायचं तिथं? हा, आणि तसं बी दर आठवड्याला साहेब लोक येतात, घरी काम दिलेलं असतं, चेक करा येतात. ही कसं बोलणार त्यांच्यासमोर? कसं? मला तर काहीच कळत नाही बघा तात्या. त्याच्यामुळं मग बरं आहे नाही तर. अरे पण त्याला काय झालं? तिचं बी चांगलं 15वी शिक्षण झालेलं आहे. शहरात गेली म्हणजे 4 गोष्टी शिकन. आणि साहेबांचं काय त्यात? त्यांना घरी काय बायका नाहीत वय? अहो तसं नाही,
त्यांचं आता साहेब लोक मोठे म्हणल्यावर त्यांचं राहणीमान विणीमान ही आपली खेडेपाड्यात वाढलेली नाही ना बरोबर वाटत तात्या. बघ बाबा, शेवटी तुमचा नवरा बायकोचा प्रश्न आहे, पण उद्या तिने होऊन मला म्हणली तर मला पाठवावंच लागेल तिचं. काय तात्या तुम्ही पण तिचं एवढं मनाव घेता, तुम्ही चला बरं, तुम्ही लय मनाव घेता तिचं. हा राहिलं बाबा उद्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे, आमचं कोण ऐकते आता. उलट मला बरं वाटतंय तुमच्या इथं राहते तिथं माहिती का, मला उगं डोक्याला टेन्शन नाही तिथं. आणि एवढी एवढीच्या खोलीत कुठे तिला ठेवू तिकडे. चला रवी, बरं झालं भेटलं इथंच. आपल्या नामदेव काका आहे ना, त्यांच्या घराची पूजा आहे, तेव्हा जोडीनं जाऊन या तुम्ही दोघं बी. कशाला तात्या? अरे कशाला म्हणजे, जायचं बाबा. एकतर कधी नव्हत तू इकडे येतोय, असं माणसात गेला म्हणजे गाठी बिठी होत्यात, बोलणं चालणं होते. जरा जावंच लागेल का? जावं लागेल का म्हणजे, अरे रागीन ना बाबा त्यांना आशाने. आणि उद्या आपल्या घरात काय काम असलं तर येईन का कुणी. अरे जोडीने जा, आणि काय होईल माहिती का, तेवढं सुनबाईला बी फिरायला मिळेल. तुम्ही तरी केव्हा जायचे फिरायला? बरं जातो मी. उर का लवकर आणि या जाऊन मग. हा चालतं. हात काढ ना. चालू कशी गाडी? वयो, हा, किती दिवसाची सुट्टी घेऊन आलात तुम्ही? मला तर लगेच जायचंय, पण हे तात्यामुळे थांबावं लागत. हो, असं काय करताय? थांबा की थोडे दिवस. आणि किती दिवसात ना आलात तुम्ही? अगं काम आहे, काम सोडून काय सुट्ट्याच मारू का फक्त? थोडे दिवस थांबले असते ना, आपण जरा बाहेर फिरून आलो असतो. कशाला फिरायला, मग काम कोण करणार? तुम्ही का हो मला सारखंच एवढं हिडीस पिडीस करून बोलताय? तुझं तर काहीतरीच असतं. कोण हिडीस पिडीस करतंय तुला? दिसतंय मला. बरं, इथं पुढे हॉटेल आहे, जरा चहा प्यायचा का? म्हणूनच नाही करे पिऊन येत आहेत. अहो चला की, मला तरी कुठे यायला भेटतंय. बरं चल, तू पी, मी नाही पिणार. चल. तुला घरून खाऊन येतात नाही का? अहो मला काय रोज रोज हॉटेलमध्ये यायला भेटतं का? आता तुम्ही आलात म्हणून आलोय आपण, नाही तर घरचंच खाते की मी. कसले तेल वापरतात, काय करतात, काय खावं काय नाही. खाऊ की नको? का? कशी खाती? काय झालंय तुम्हाला? सारखंच मला टोचून बोलता. माझी एकही गोष्ट नाही पटत का तुम्हाला? मला एक गोष्ट सांग, तात्याला कोणी सांगितलं मला त्यांच्यासोबत जायचं म्हणून पुण्याला? मी नाही सांगितलं. मग तात्या कसं काय बोलला मला? अहो खरंच मी नाही सांगितलं. विचार पण करू नको तिकडे यायचं. मला माझी चव नाही घालून घ्यायची तिकडे म्हणून केलं. मी कसली चव घालवते तुमची तिकडं? अगं शहरातली लोक कशी राहतात, हा तिथल्या मुली बघ माझ्या ऑफिसच्या कशा राहतात, हा एकदम टापटूप. आणि तू एवढं मोठं कुंकू लावलंय, पदर डोक्यावर, बांगड्या एवढ्या घातल्या. हा माझा जन्मच गावात झालाय, मग मी कशी राहणार? मला असंच आवडतं. मग तुला सांगितलं होतं ना जरा ड्रेस बीस घालायचे. हा अहो मला नाही आवडत तसं फॅशनेबल राहायला. काय करू मग मी? म्हणून म्हणतोय माझी चव नाही घालून घ्यायची तुला तिकडे. एवढा राग येतो माझा? एवढे नाही आवडत ना मी तुम्हाला, मग माझ्यासोबत लग्न कशाला केलं तुम्ही? पहिले सांगायचं ना. बघायला आले होते ना मला घरी, तेव्हाच बोलायचं होतं आमचा नकार आहे म्हणून. विचारलं होतं ना तात्याला, तात्या म्हणला शिकलेली मुलगी. मला वाटलं शिकलेली तर मग असं चांगलं, सगळ्या गोष्टीचं असं नॉलेज. हा मला काय माहिती राहायचं कसं हेच माहिती नाही तिला नीट. म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे, तुम्हाला नकोच आहे का मी? तसं सांगून द्या एकदाच. हे बघ, मला तिकडे नेऊन माझी लाज नाही घालून घ्यायची. तुला कुठं न्यायची पण मला लाज वाटते.
आलो होय रवी. हा. तात्या, काय झालं? तुम्ही बोलावलं होतं? अगं पोरी, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना. रवी आल्यापासून मी बघतोय तुझ्याशी नीट बोलत नाही. त्याच्या बोलण्यात जरा तुटकपणा वाटतोय. आणि आज तुम्हाला जरा फिरायला मिळावं म्हणून पूजेला पाठवलं होतं, तर तुम्ही लगेच माघारी आला. बरं, आल्यानंतर बी तुमचा चेहरा मला जरा पडलेलाच वाटला. काय झालंय का तुमचं? का भांडलंय तुम्ही? नाही तात्या. हे बघ पुरी, सासरा जरी असलो ना तरी तुझ्या बापासारखा आहे मी. हे बघ, जे काय असेल ते खरं खरं सांगून टाक मला. तुमच्यात काही भांडण असतील, वाद असतील ना, तर मी मिटवल. अगं काय झालं ते तरी सांगा मला. तात्या, एवढे गावंढळ आहे का हो मी? हा, एवढी वाईट आहे का? माझ्या प्रत्येक गोष्टीचा त्यांना त्रास होतोय. माझ्या दिसण्याचा, माझ्या वागण्याचा, माझ्या खाण्याचा सुद्धा. एवढी वाईट आहे का हो? मला सारखंच माझ्या दिसण्यावरून टोकतात. अहो, मला नाही राहत आहेत फॅशनेबल. काय करू मी? मी गावाकडची आहे, पण काही चुकीचं वागती का? का घरचे काम येत नाही मला, की मला काही कळत नाही? प्रत्येक गोष्टीबद्दल मला बोलत असतात. अहो, त्यांना ना मला कुठं सोबत घेऊन जायची सुद्धा लाज वाटते आता. असं काय करते हो मी? हे असं बोललाय का तुला रवी? आजच हॉटेलमध्ये बसून बोलत होते सगळं. तरी मी म्हणलं, अगं त्याला मी म्हणलो होतो तुला शहरात घेऊन जा. ह्याच्यामुळे टाळतोय काय तुला? बोलतो मी त्याच्याशी. चालते, पण राहू दे तात्या. 2 दिवसासाठी चालेत ना ते. माझ्यामुळे नका त्यांना बोल. कदाचित माझंच काहीतरी चुकत असेल, मीच तशी असेल. नका बोलू तुम्ही, राहू दे. पुरी, अगं एवढी निस्वार्थीपणे तू नवऱ्याच्या मनाबद्दल प्रेम ठेवती, आणि तो जर तुझ्याशी असा वागत असेल ना, तर त्याचं डोळं उघडलंच पाहिजे. माझा पोरगा जरी असला ना तो, तरी त्याला खडसावून जा विचारतो मी. चल बरं तू माझ्या बरोबर. चल तू, बोलू आपण त्याच्याशी. रवी, सुनबाईला काय बोलला तू? बोललीस ना तात्याला? वकलीस ना? बोलली का म्हणजे? आणि मला बोलली तर काय झालं? अरे शेवटी सासरा आहे मी तिचा. तू इथं असतो नसतो, काय आडी अडचणी आल्या तर मला सांगणार ना ती. मग मी काय चुकीचं बोललो? जे आहे तेच बोललो ना. लाज वाटते मला. 4 चौघात न्यायचं ना, त्याची लाज वाटते मला. तिचं राहणीमान बघितलं हो तुम्ही? एवढं मोठं कुंकू, हा, त्या बांगड्या, ती साडी घालण्याची पद्धत, हा, चौजाती माझी. चौजाती? याचा अर्थ तू बाहेरगावी गेला, एवढं शिकला, नोकरीला लागला, तरी सुद्धा तू अडाणीच राहिला. कारण तुला आपली संस्कृती नाही जपता आली आणि ओळख कळली नाही. अरे बावळाटा, ती डोक्याला जे कुकू लावती का, ते फॅशन म्हणून नाही लावत. अरे ते नवऱ्याचं प्रतीक, सौभाग्याचं प्रतीक म्हणून लावत्यात. त्यांनी नवऱ्याचं आयुष्य वाढतं असा समज आहे त्यांचा. आणि तुझ्यासाठी ते कुकू लावती ती. हातभर बांगड्या घालणं, पायात जोडवी घालणं,
म्हणजे हे सौभाग्याचं लेणं आहे. नवऱ्याला आयुष्य लागावं, आमचा नवरा आहे चांगला सुस्थितीत आहे हे लोकांना कळावं म्हणून घालतात त्या. आणि जी साडी चापून चुपून घालून डोक्यावर पदर घेते ना, तुझा बाप म्हणजे आमच्यासारख्या मोठ्या माणसांना आदर देण्यासाठी ठेवती डोक्यावर पदर. ती उघड्या बोडक्या डोक्याने जात नाही कधी मोठ्या माणसासमोर. तुम्हाला तरी काय कळायचंय म्हणा. रवी, खरं सांगू का, तुला तिची लाज वाटत असेल, पण मला तुला मुलगा म्हणायची लाज वाटते. तात्या, काय तात्या? अरे 4 दिवस शहरातल्या झागमागाटात गेला तर गावचं गाव पण विसरला तू. आणि काय रे, आज ही पोरगी चांगली सुशिक्षित आहे. तू म्हणतोय ना शहरासारखं एकदम टापटीप राहायचं. अरे जमन तिला, पण शहरात नेतं खरं. अरे गावाकडे ती गावासारखीच राहणार, शहरात गेल्यावर तशी राहणार. जैसा देश वैसा भेस अशी माणसं म्हणतातच ना. आता तू नाही वय लहानपणी उघडा बोडका हापचे दिवस पाळायचा, म्हणून आता राहून जमन का तसं? अरे परिस्थितीनुसार माणूस बदलतो. पण उलट मला तर वाटतंय माझ्या सुनाचा मला अभिमानी, आणि तुला पण वाटायला पाहिजे होता. आपल्या गावची ओळख जपली तिने. तुला लाज वाटू नाही तर भूषण वाटू, आणि मला माझ्या सुनेचं कायम कौतुक राहील. चल सुनबाई, काय बोलती याच्याशी तू तरी? तात्याचं बोलणं पटलंय मला. माझी चूक मला कळली. शहरात राहायला गेलो, तिथली आसपासची लोक पाहिली, त्यांचे कपडे, त्यांची भाषा, त्यांचे राहणीमान, आणि तीच अपेक्षा मी तुझ्याकडून ठेवून बसलो. मला वाटायचं ग, जर लोकांना कळलं, त्या साहेब लोकांना कळलं की माझी बायको अशी दिसते, अशी राहते, तर माझी चव जाईल. म्हणून तुला कधी घेऊन जात नव्हतो तिकडे. तात्याने आता माझे डोळे उघडले. हे कुंकू, ह्या भांगड्या, ही तुझी साडी, याचा त्रास व्हायचा मला. पण आता नाही. माफ करत जाऊ, मला चुकी झाली माझ्याकडून. हो, चुकी फक्त तुमची नाही, चूक माझी पण आहे. तुम्ही तिकडे राहताना त्या लोकांना बघता, म्हणून तुम्हाला वाटत असेल तुमच्या बायकोने मी तसंच राहावं, आणि त्यात काय चुकीचे. मी कधी इकडचा रीती परंपरा विसरण्याचा प्रयत्नच नाही केला, किंवा बदलवण्याचा प्रयत्न नाही केला. पण आता नाही. तुम्ही एकदा तिकडे मला घेऊन गेलात ना, तुम्ही तिकडच्या लोकांसारखं राहायचा प्रयत्न तरी कर. नाही, आता तू बदलायचं नाही. जी आपली रूढी परंपरा आहे तसंच वागायचं तिथं, आणि मी हक्काने मिळवीन तुला. बघा, ही माझी बायको. खरंच खरंच. ह्याच्यापेक्षा दुसरी चांगली बातमी अजून काय राहू शकते माझ्यासाठी? आणि आता आपण दोघं आनंदात जायचं. कळलं? येशील ना? आत्ता नाही तर आत्ता सुद्धा.